भाजपच्या कोट्यातून कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार झालेले ज्ञानेश्वर म्हात्रे हे नक्की भाजपाचे आहेत की शिवसेनेचे हेच सध्या समजत नाहीये, अशी खदखद भाजपचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी व्यक्त केली। तर आपण कुणामुळे निवडून आलो हे त्यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे, असा सल्ला भाजपा आमदार किसन कथोरे यांनी आमदार म्हात्रेंना दिलाय। त्यामुळे भाजपचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंवर बदलापूरचे भाजपा कार्यकर्तेच नव्हे तर आमदारही नाराज असल्याचं समोर आलंय। ज्ञानेश्वर म्हात्रे यांना कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं। मात्र म्हात्रे यांनी आजवर भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला निधी दिलेला नसून उलट जिथे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत अशा प्रभागांमध्येही शिवसेना आणि राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनाच निधी दिला आहे, अशी जाहीर खदखद भाजपचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी व्यक्त केली। याबाबत आपण वरिष्ठांकडे सुद्धा ही खदखद मांडणार असल्याचं राजन घोरपडे म्हणाले। तर आपण कुणामुळे निवडून आलोय हे त्यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे, असं म्हणत ज्ञानेश्वर म्हात्रे भाजपामुळेच निवडून आले आहेत, असं आमदार किसन कथोरे म्हणाले। म्हणून आज बदलापूरमध्ये शिवसेनेने गद्दारी केली किंवा अन्य कोणी गद्दारी केली तरी आम्हाला काही फरक नाही पडत। आपण आमदार म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना सुद्धा निवडून दिलं। प्रत्यक्षात ते पूर्वी तर भाजपचे म्हणून त्यांना आपण या भागातलं तिकीट दिलं। भारतीय जनता पार्टीची ही सीट होती ती आपण ज्ञानेश्वर म्हात्रे यांना दिली। अलीकडच्या काळामध्ये आपण आता सांगू शकत नाही की ते कोणत्या पक्षात आहेत। आम्हाला थोडीशी खंत आहे की आमच्या कार्यकर्त्याला जर का ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या एखाद्या लेटर पॅडवरती एखादं विकास काम मिळालं तर कार्यकर्त्याला वाटेल की बाबा आपण याचं काम केलं काहीतरी। पण आज जे पण काही विकास कामं आहेत ती त्यांच्या शिवसेनेच्याच लोकांना मिळाले जातात। मग ज्ञानेश्वर म्हात्रे जर आपले आहेत तर तुम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कोट्यवधी रुपयाची कामं दिली, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कोट्यवधी रुपयाची कामं दिली, त्यांच्या वार्डात त्यांना दिली नाही, त्यांच्या वार्डात कामं टाकली। आमची सुद्धा अपेक्षा आहे की त्यांनी सुद्धा आपल्या विभागामध्ये आपल्या वार्डामध्ये कामं टाकली गेली पाहिजेत। खरं म्हणजे हे ज्याचं त्यांनी समजून घेतलं पाहिजे का निवडून कोणाच्या मुळं आलोत आम्ही। आमच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या स्वतःच्या पक्षाचा निश्चितपणे हक्क असताना सुद्धा दुसऱ्या पक्षातून घेऊन आम्ही त्यांना न्याय दिला आहे। त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने चालावं आणि चांगल्या पद्धतीने काम करावं ही त्यांची अपेक्षा आहे आणि ती चुकीची नाही। तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्याच ताकदीमुळं ते आमदार झाले। दरम्यान याबाबत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विचारलं असता मला सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते भेटायला येतात आणि मी सगळ्यांना भेटतो, मात्र तरीही मला स्थानिक राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला जात असून आपण याबाबत वरिष्ठांशी चर्चा करू, असं म्हात्रे यांनी स्पष्ट केलं। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर।